नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोट. तुम्हा सर्वांचे आपल्या या विथ मेडिकोटच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, जर तुमचे पण स्वप्न आहे की सर DMAR DHS मध्ये मला नर्सिंग ऑफिसर व्हायचं आहे आणि घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मला माझी लाईफ सेटल करायची आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला DMAR बद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. मग इन्फॉर्मेशन सांगणार आहे तुमच्या डोक्यात एकदम लाईट लागतो, सर काय सांगणार आहे? तुम्ही सांगणार आहे पेपर पॅटर्न कसा आहे, 80-20 आहे का? तुम्ही सांगणार आहे की एक्झाम पॅटर्न कशी राहणार आहे, कोण कंडक्ट करणार आहे, TCS घेणार आहे की MPSC घेणार आहे? तुम्ही सांगणार आहे की बाबा एक्झाम डेट कधी येणार आहे? तर याबद्दल मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. का? त्याचा काही GR झाला नाही. आता खोटे आश्वासन देऊन या प्लॅटफॉर्मवर चालणार नाही. तर खोटे आश्वासन देऊन या प्लॅटफॉर्मवर काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगेन TCS घेतं, MPSC घेते, 80-20 येते, 80% तुम्हाला टेक्निकल, 20% नॉन टेक्निकल. असा GR तरी आहे का कुठं? तर आतापर्यंत कुठेही GR नाही. आता बघा, आता खूप महत्वाचा राहतो ज्यावेळेस आपण कुठलीही एक्झाम देतो तर त्या एक्झामची प्लॅनिंग. आता प्लॅनिंग करत असताना आपल्याकडे कुठलंही अस्त्र नाही, म्हणजे आपल्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन नाही की बाबा TCS घेणार, MPSC घेणार, 80% टेक्निकल येणार, 20% नॉन टेक्निकल येणार, की सिलेबस काय राहणार आहे, कसं राहणार आहे, याबद्दल आपल्याला कुठेही आयडिया नाही. मग अशा वेळेस अभ्यास कसा करायचा हा मोठा प्रश्न पडतोय ना. तर बघा, अशा वेळेस काय करायचं की आपल्याला कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या, त्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी करायला पाहिजे या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. आता बघा, कुठल्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजेत यावर आपण जास्त फोकस करूया. बघा, आपल्या हातात आहे का आज की TCS घेणार की MPSC घेणार? नाही. एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आज यावर पण शंका आहे. का? तर काही जंतर मंतरवर ते आंदोलन चालू आहे किंवा खान सरांचं ते वेगळंच आंदोलन चालू आहे की MPSC ची पेपर फुटी वगैरे हे XYZ जे चालू आहे त्यावर आपण आज बोलणार नाही. परंतु या सर्व गोष्टीचे जे प्रतिसाद आहेत ते आपल्या एक्झामवर उमटणारच आहेत आणि त्यामुळे आपली एक्झाम मे बी MPSCच्या अंडरमध्ये गेली तर ऑफलाईन पण होण्याची काही दाट शक्यता आहे किंवा ऑनलाईन पण होईल. ऑनलाईन झाले तर काय सिलेबस येईल याबद्दल आपल्याला कुठलीही आयडिया नाही, तर त्यावर आपण आज बोलणार नाही. त्याच्यानंतर 80-20 येणार आहे का त्यावर बोलणार नाही. परंतु 80-20 येणार नाही तर मग येणार काय? बघा, यावेळेस आपण काय करू शकतो, जो मागच्या वर्षीचा GR आहे म्हणजे मागच्या वर्षीचा म्हणजे जो 2023चा, कारण की लास्ट एक्झाम 2023ची होती. जर आपण विचार केला की 2023ची एक्झाम कशी झाली, तर बघा, 2023च्या एक्झाम मध्ये 80-20 सिलेबस होता, 80% हा टेक्निकलचा होता, 20% हा नॉन टेक्निकलचा होता. मग इथून जर का 60-40 आलं किंवा 70-30 आला तर आपला फायदा होणार की नुकसान होणार? मग जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला 80-20, ठीक आहे, 80% टेक्निकल आहे ना, तर तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करा ना. तुम्ही नर्सिंगवर जास्त फोकस करा ना. जर तुम्ही जास्त नर्सिंगवर फोकस केला तर तुमचा कुठलाही सिलेबस हो, कशीही पॅटर्न हो, तुम्ही ते टॅकल करू शकता. राहिला नॉन टेक्निकलचा, तर नॉन टेक्निकलचं टेन्शन येत आहे, नॉन टेक्निकलचा कसं करायचं, काय करायचं? तर बघा, तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत. 3 सब्जेक्टवर जास्त फोकस करायचा, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश. जर या 3 सब्जेक्टवर तुम्ही जर का फोकस दिला तर ऑल ओव्हर इंडिया कुठलीही एक्झाम येऊ, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, काही कुठलीही एक्झाम असो, तुम्ही क्लिअर करू शकता. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला का सांगतोय? कारण की मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपल्या हातात जी गोष्ट नाही त्यावर विचार करून काहीही अर्थ नाही. जी गोष्ट आपल्या हातात आहे, ज्या गोष्टी एक्झाम आपल्या हातात आहेत, त्या गोष्टीवर एक्झाम विचार करा ना तुम्ही. आज कशाला एक्झाम विचार करता की DMAR कधी येतात, DHS येणार आहे? ते येणार आहे हे नक्की आहे, परंतु कधी येणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. बस, हा GR आला तर लवकर येणार आहे, तो GR आला तर काम फास्ट चालू आहे, असं फर्स्ट कोणी प्रत्येक जण काय देत आहे, आश्वासन देत आहे आणि तर्क वितर्क लावत आहे. या तर्क वितर्कावर तुम्ही जर का अभ्यास करत असाल तर तुम्ही कुठेतरी डिप्रेशन येणार. सर, जवळजवळ 4 वर्षापासून ही गोष्ट चालू आहे. 4 वर्षापासून म्हणताय की आज येईल मग येईल, आज येईल मग येईल, आता अशा वेळेस काय करू? अरे बाबा, जी एक्झाम तुझ्या हातात आहे ना, CCRU आहे, NCL आहे, नॉर्सेट आहे, या गोष्टीचा अभ्यास कर ना तू. या गोष्टीचा जर का तू अभ्यास केला तर DMAR DHS तुला काहीही वाटणार नाही. कारण तू टेक्निकलकडे तुझा कमांड बसला आणि नॉन टेक्निकलचे जर का 3 मेजर सब्जेक्ट झाले तर राहिलं काय? पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर जिओग्राफी, हिस्ट्री आणि मराठी. ते तर तू 10 ते 15 दिवसामध्ये कव्हर करशील आणि जर का हे सर्व झालं तर तुझी जे कमांड आहे ना ते येणार. मग सर, अभ्यास कसा करायचा?
मला मोटिवेशन येत नाही. सर, तुम्ही सांगताय की असं असं करा, ठीक आहे मी असं करत आहे, परंतु एका कालानंतर डिप्रेशन येते. मला काही समजत नाही. मी किती दिवस असा कंटिन्यू अभ्यास करायचा? आणि सर, माझी किती रँक आली तर माझं सिलेक्शन होईल? बघा, आजचा व्हिडिओ मी यासाठीच बनवताय की मी तुम्हाला रियालिटी चेक देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, 2023 ची जी जाहिरात आली त्यामध्ये पूर्ण गाईडलाईन आहेत, सर्व गोष्टी आहेत. जर तुम्हाला हा पीडीएफ हवा असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी हा तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करेन आणि पीडीएफ मध्ये काय काय गाईडलाईन दिलेल्या आहेत ह्या सर्व तुम्ही वाचू शकता आणि बघू शकता. बघा, जर तुमचं मेन टार्गेट आहे की मला डीएचएस डीएमआरच द्यायचे आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, जर आज जरी डीएमआरच्या 2000 जागा निघाल्या तर तुमच्या वाटेवर यामधल्या किती जागा येतात ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत ना. कारण तुम्ही अभ्यास तर कराल, तुम्ही अभ्यास या हिशोबाने कराल की सर 2000 जागा येतील आणि 2000 जागेमध्ये मी इझिली कॉम्पिट करेन. बाबा, 2000 जागा तुझ्यासाठी नाही आहेत. 2000 जागेमध्ये काय वर्गीकरण आहे हे तुला माहिती आहे का? बघा, या 2000 जागेमध्ये कसं राहते, गव्हर्नमेंटचा कोटा राहते आणि प्रायव्हेटचा कोटा राहते. हे काय राहते, जर तुम्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधून तुमचं ग्रॅज्युएशन केलं असेल, त्यामध्ये तुमचं डिप्लोमा असेल, डिग्री असेल, ते केलं असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये केलं असेल, डिग्री इथून डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल, यावर आधारित तुमच्या वॅकन्सी ठरवल्या जातात. जर का तुम्ही गव्हर्नमेंट मधून केलं असेल तर 50% गव्हर्नमेंटच्या आणि 50% प्रायव्हेटच्या असं वर्गीकरण केलं जाते. ठीक आहे ना, 50% गव्हर्नमेंटच्या आहेत तर मला चांगलंच आहे, 50% प्रायव्हेटच्या तर ठीक आहे, चांगलंच आहे. कॉम्पिटिशन डिवाइडली जाते. नको, असं नाही. यापेक्षाही यामध्ये डीप काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या. 50% गव्हर्नमेंटचे आहेत ना, तर 50% मध्ये 90% हा महिला कोटा रिझर्वेशन आहे आणि 10% मेल कोटा रिझर्वेशन आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ह्या गोष्टी चालतात डीएचएस मध्ये आणि डीएमआर मध्ये तर वेगळं आहे. डीएमआर बद्दल आज आपण बोलणार नाही. आज आपण बोलणार आहोत डीएचएसचं. कारण की तुमचा प्रश्न राहते, सर डीएचएस कधी येणार, डीएमआर कधी येणार, डीएचएसचं काय काय सिलेबस येणार, डीएचएसचं काय राहणार. कारण की ट्रेनिंग मध्ये सध्या डीएचएस आहे तर आपण जास्त फोकस डीएचएस वर करू. तर बघा, हा 2023 चा एक जीआर होता आणि जीआर मध्ये सर्व गाईडलाईन दिलेला होता. तर आपण एक सर्क्युलर बघू, मुंबईचा सर्क्युलर बघू. मुंबईच्या सर्क्युलर मध्ये ठाणे डिव्हिजनचं, ठाण्याच्या आपण जागा पाहिल्या तर ठाण्याच्या जवळजवळ 135 जागा ह्या फिमेलसाठी राखीव होत्या गव्हर्नमेंट सेक्शन मध्ये आणि फक्त 15 जागा होत्या ह्या मेल कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंटच्या रिझर्व्ह होत्या. आणि त्यानंतर प्रायव्हेटचं जसं पाहिलं तर प्रायव्हेटचं पण सेम 135 आपल्या फिमेलसाठी आणि 15 मेलसाठी. मग आता यामध्ये जरी आपण डिटेलमध्ये गेलो ना तर डिटेलमध्ये आपल्याला समजून पडेल की फिमेल मध्ये ज्या 135 जागा आहेत त्या कास्ट वाईज तुम्हाला किती भेटतील. तर बघा, जर आपण विचार केला तर ओपनच्या जागा तुम्हाला काय दिसतात, जनरल साठी इथं 18 जागा दिसतात आणि फिमेल रिझर्वेशन साठी 16 जागा तुम्हाला इथं दिसत आहेत. मग आता तुम्हाला या दोघांचा कॅल्क्युलेशन केलं तर ओपन साठी जवळजवळ 34 जागा आहेत आणि बाकी ज्या तुम्ही इथं दिसताय ना की 54 जागा आहेत, बाकी त्या सर्व रिझर्वेशन मध्ये जातात, स्पोर्ट मध्ये जातात, पीडब्ल्यूएस मध्ये जातात, त्यानंतर आर्ट क्रॅक मध्ये जातात. जे पण रिझर्वेशन आहेत त्यामध्ये जातात, त्यावर आपण डिस्कस आज करू नये. फक्त आपण मेन कॅटेगरी जनरल साठी किती आहेत म्हणजे फिमेल साठी, ओपन फिमेल साठी किती तुम्हाला जागा मिळतील ते बघू. जवळजवळ 34 जागा मिळतील आणि यामध्ये आपण कॅटेगरी वाईज बघायचं झालं तर इथं बघा, फिमेल कॅटेगरीसाठी 8 जागा रिझर्वेशन आहेत आणि जनरल साठी 8, अशा टोटल 16 जागा आहेत. आणि जर का तुम्ही एससी मधून कॉम्पिट करत असाल तर तुम्हाला ह्या 34 जागा ज्या ओपन मधून आहेत त्या मिळू शकतात आणि 16 तुमच्या रिझर्वेशनच्या, अशा टोटल 50 जागांसाठी तुम्ही कॉम्पिट करत आहात. अशा तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला डिवाइड केलेलं आहे. मी तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये जागा सांगता हो, ते बघू शकता तुम्ही. एसटी साठी 39, म्हणजेच तुम्हाला इथे तुमच्या कॅटेगरीसाठी 5 आणि रिझर्वेशन आपल्या ओपनच्या 34, अशा 39 जागा आणि अशा दिलेल्या आहेत. विजय एनटी साठी 3 दिलेल्या आहेत, विजय एनटी बी साठी 3 दिलेल्या आहेत, बी साठी 3, डी साठी 1 जागा आहे, एसबीसी साठी 2 जागा आहेत, ओबीसी साठी 16 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 9 जागा आहेत. हा झाला फिमेल कॅटेगरीचा. आणि या व्यतिरिक्त आपण मेल कॅटेगरीचा विचार केला तर खूप अवघड आहे, खूप दारिद्र्य परिस्थिती आहे इथं. कारण भरपूर ठिकाणी तर जागाच नाही. एनटीसीच्या 0 जागा आहेत, एनटीडीच्या 0 जागा आहेत, एसबीसीच्या 0 जागा आहेत. मग या विद्यार्थ्यांनी कसं करायचं, तर या विद्यार्थ्यांनी ओपन मधून सीट घ्यायची आणि ओपनच्या जागा राहतात टोटल 4 आणि बाकीच्या टोटल 6 दिसत आहे. जनरल मध्ये 4 येतात म्हणजे ओपन कॅन्डिडेट साठी 4 जागा येतात, बाकी स्पोर्ट कॅन्डिडेट साठी किंवा
जे बाकी रिझर्वेशन आहेत त्यासाठी 1-2 जागा जातात, अशा तुम्हाला 4च जागा आहेत आणि 4 जागेवर कॉम्पिट करत असताना खूप अवघड जाते. तुम्हाला चांगली रँक आली आणि या चांगल्या रँक मधून जर का तुम्ही रँक मिळवली तर ठीक आहे, आणि जर का तुमची रँक थोडी जरी फ्लक्च्युएट झाली, तर 1-2 क्वेश्चन जरी तुमच्या फ्लक्च्युएट झाले ना, तर तुम्ही गेले 12च्या गड्डीत. कारण की तुम्हाला जागाच मिळणार नाही. जवळ-जवळ 5 ते 6 वर्षानंतर DHL, DMR येत आहे आणि त्यात सुद्धा तुम्हाला 4 जागेसाठी कॉम्पिट करावं लागत असेल, तर खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे तगडा, आणि अभ्यासाला आजच लागा. जर आजपासून अभ्यास केला तर ह्या गोष्टी जर का तुम्हाला एक जरी जागा असेल ना, एका जागेसाठी तरी तुम्ही कॉम्पिट करू शकता. ठीक आहे. मग आता आपण कॅटेगरी वाईज मेल कॅन्डिडेटसाठी बघू. तर बघा, ओपनसाठी 4 आहे आणि एससी साठी 2 आहेत. अशा टोटल तुम्हाला 6 कॅन्डिडेट जागेसाठी तुम्ही कॉम्पिट करू शकता. एसटी साठी 1 आहे आणि ओपनच्या 4 आहेत. अशा 6 जागेसाठी तुम्ही कॉम्पिट करू शकता. विजेच्या 0 म्हणजे ओपनच्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि ओपन मधून तुम्हाला कॉम्पिट करावं लागेल. 4च जागा आहेत तिथं. तशा तुम्ही तुम्ही बघू शकता. एनटीबी साठी 1 आहे, एनटीसी साठी 0, एनटीडी साठी 0, एसबीसी साठी 0, एसबीसी साठी 3 आणि ओपनच्या 4, अशा 4 आणि 3 7, ईडब्ल्यूएस साठी 2, 4 आणि 2 6 जागा, ओपन साठी 4, अशा टोटल तुमच्या जागा दिलेल्या आहेत. आता बघा सर, ह्या डिव्हिजन वाईज राहतात ना, मी या डिव्हिजन न भरता त्या डिव्हिजन मध्ये भरू. बघा, जर तुम्ही डीएचएस सारखी एक्झाम देत आहात आणि तुमच्या होम टाउन मध्ये किंवा ड्रीम सिटी मध्ये जर का तुम्हाला जे वॅकन्सी आहे ते मिळत नसेल ना, तर यासारखी मोठी खंत नाही. कारण की या जर का आपण या एक्झाम देत आहोत, आपल्या घराजवळ एक्झाम मिळून जर का आपल्याला ती ड्युटी मिळत आहे, त्यापेक्षा सोन्याहून सुहागं काही नाही. आणि प्रत्येकाचं स्वप्न राहतेच की जर मला सर डीएमआर मिळायची भेटायची आहे आणि डीएचएस भेटायचे आहे, तर मी माझ्या घराजवळ जॉब करेन. आणि घराजवळ तुझ्या वॅकन्सी नसतील तुझ्या कास्टसाठी, तर मग मोठा प्रश्न येतो ना, तुला तो ओपन मधूनच कॉम्पिट करावं लागेल. अशा वेळेस तू काय करशील? अशा वेळेस तुझ्याकडे एकच प्रश्न आहे, पण हे ऑप्शन आहेत की बस तू कॉम्पिटिशन साठी तयार राहा. आता एक्झाम कधी येईल या गोष्टीचा विचार न करता जी एक्झाम आहे त्या एक्झामची तयारी कर, म्हणजे तुझी ऑटोमॅटिक डीएमआर डीएचएस साठी तयारी होऊन जाईल. आता राहिला प्रश्न, सर नॉन टेक्निकलचं कसं करू, नॉन टेक्निकलचं कसं करू? हे आजही सांगतो, उद्याही सांगेल आणि कालही तेच सांगितलं की नॉन टेक्निकल मध्ये जास्त फोकस करू नका, टेक्निकलवर जास्त फोकस करा. कारण एक प्रश्न तुमचं स्वप्न बदलू शकते. माझी जवळजवळ 18 मेल कॅन्डिडेटची बॅच होती आणि 18 पैकी जवळजवळ आम्ही सर्व जण गव्हर्नमेंट जॉबवर आहोत आणि काही 1-2 विद्यार्थी आहेत माझे बॅचमेट आहेत की ते डीएचएस मध्ये जॉब करताय. कारण डीएमआर मध्ये बस त्यांची 1 ते 2 मार्काने रँक घसरली आणि आज ते डीएचएस मध्ये जॉब करतायत. डीएमआर डीएचएस मध्ये काही तुलनात्मक असं काही नाही, परंतु एक राहते ना की बाबा माझे मित्र डीएमआर मध्ये लागले, माझे मित्र या पोस्टवर अशी अशी ड्युटी करतात, तर मी पण असं करेन. तर असे त्यांचे पण स्वप्न होते, परंतु बस 1 आणि 2 मार्कामुळे तुमचं काय, कुठल्या तुमचा जो फेज आहे मेंटॅलिटी फेज कसा बदलू शकतो ते तुम्ही विचार पण करू शकत नाही. आज जर का तुमचे 100 रँक आहे आणि इथं जर का एक क्वेश्चन तुमचा चुकला, तर सरळ तुमची पॅसिव्हवर रँक येते आणि तुमची जे तुमच्या कॅटेगरी वाईज तुमची कास्ट आहे ते पण कमी होते, तुमची ओपन मधून कास्ट आहे ते पण कमी होते आणि तुमच्या जे मेंटल स्टॅबिलिटी आहे ते पण कमी होते. आणि हे सर्व अवॉइड करायचं असेल ना, आजच तयारीला लागा. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला विथ मेडिकोजला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत बनवून राहा. धन्यवाद.